तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर रेसिपी नाही तर केक रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर अशा प्रकारे साहित्य आपण इथे पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तर तुम्हाला अगदी केक बनवायचा आहे आणि केक बनवण्यासाठी साहित्यामध्ये बिलकुलही गुंतवणूक करायची नाही. अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये बेकरीमध्ये मिळतो तशा प्रकारे तुम्हाला आईस केक बनवायचा आहे. तर खरंच तुम्हाला एवढं साहित्य घेण्याची गरज पडेल तर अजिबात नाही. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, आपण फक्त सुरुवातीला या सर्व साहित्याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर अगदी तुम्हाला आवश्यक असणारं साहित्य जे की तुम्हाला घ्यावंच लागेल, आवश्यक आहे ते साहित्य देखील पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा केक बनवायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साहित्य घ्यायचं आहे ते म्हणजे हँड मिक्सर. तर अशा प्रकारे मी नोव्हाचं हँड मिक्सर घेतलेलं आहे. तर मी 5 वर्षापूर्वी फ्लिपकार्टवरून नोव्हाचं 250 वॅटचं असं हँड मिक्सर घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 250 वॅटचं आहे, 1 वर्षाची गॅरंटी आहे आणि 7 स्पीडमध्ये हँड मिक्सर चालतं. तर मला तर याचा रिझल्ट खूप छान असा आवडलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हँड मिक्सर घेऊ शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की 300 वॅटच्या पुढचं घ्या. म्हणजे अगदी उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही अगदी छान अशी क्रीम याने फेटू शकता. त्यानंतर आपण इथे प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर मी हे प्रीमिक्स लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे. तर मला हे 180 रुपये असं किलोमध्ये पडलेलं आहे. याच्या अगदी बॅग्स देखील भेटतात 5-5 किलोच्या. तर त्या देखील तुम्ही अगदीच ऑर्डर वगैरे घेत असाल तर बॅग्स घेतलेल्या कधीही परवडतात. त्यानंतर मी इथे अर्धा किलोचं 200 रुपये किलोने असं अर्धा किलो प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर हे देखील लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य, केकचं साहित्य भेटतं तिथं हे सगळं साहित्य भेटतं. तर केक बनवायचं म्हटलं की डार्क कंपाऊंड हे लागतंच. सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं कंपाऊंड म्हणजे डार्क कंपाऊंड. तुम्ही अगदी इथे मिल्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे तिन्ही कंपाऊंड घेऊन ठेवले तरीही चालतील. पण डार्क कंपाऊंड जास्त यूजमध्ये येतं, त्यामुळे शक्यतो डार्क कंपाऊंड घ्यायचं आणि 80 ते 85 रुपयापर्यंत डार्क कंपाऊंड हे इझिली मिळून जातं. त्यानंतर अगदीच एमर्जन्सी असा केकची जर ऑर्डर वगैरे असेल तर अशा प्रकारे चॉकलेट सिरप देखील ठेवायचं. तर नॉर्मली मी इथे छोटा पॅक ठेवलेला आहे. नॉर्मली मी जेव्हा केक बनवते त्यावेळेस चॉकलेटपासूनच चॉकलेट सिरप बनवते, त्यामुळे मी शक्यतो छोटा पॅक ठेवते. त्यानंतर गोल्डन कलरचा अशा प्रकारचा 90 रुपयाचा स्प्रे आहे, तो देखील एक स्प्रे ठेवायचा. गोल्डनमध्ये असला की कोणत्याही केकमध्ये आपल्याला यूज करता येतो. त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे मालाजचा पायनॅपल फ्लेवरचा क्रश आहे. जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर अगदी छोटे पॅक ठेवायचे. तर मी इथे असे अगदी 4 ते 5 प्रकारचे क्रश ठेवलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे व्हिपिंग क्रीम. तर मी इथे सनव्हिपची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर मला ही 180 रुपयाला सनव्हिपची क्रीम पडलेली आहे आणि ही स्टोअर करताना डीप फ्रीजमध्ये स्टोअर करायची असते. त्यानंतर तुम्ही केक बनवताय म्हणजे अगदी तुम्हाला मेजरिंग कप हे लागतातच. अशा प्रकारे जशी क्वालिटी असेल तसे याची प्राईज असतात. तर मला हे 30 ते 35 रुपयाला कप भेटलेले आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी मी हे सगळं साहित्य परचेस केलेलं आहे. फक्त क्रश वगैरे ते डेट पाहून यूज करायचं असतं आणि हे असं साहित्य म्हणजे लाईफटाईम राहतं. तर मी हे अशा प्रकारे यूज करते. त्यानंतर स्पॅच्युला अगदी असला तरीही चालेल आणि नसला तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर चाकू, केक बेक झाला की नाही किंवा मग आपण जेव्हा केक बेक होतो त्यावेळेस कटिंग करून घेण्यासाठी चाकू हा लागतोच. त्यानंतर पॅलेट नाईफ. तर हा पॅलेट नाईफ मी 5 वर्षापूर्वी 90 रुपयाला घेतलेला आहे. अगदी याच्या साईज आणि थोडी क्वालिटी बदलली की याची किंमतही बदलते. त्यानंतर न्यूट्रल जेल अशा प्रकारे पाणी कलरमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये कोणताही कलर ॲड करता येतो आणि छान अशा केक डेकोरेट करता येतो. त्यानंतर पायपिंग बॅग. तर पायपिंग बॅग ह्या जशी त्याची साईज असेल तशा किमती थोड्याफार कमी जास्त होतात, पण ही मी थोडी मोठ्या साईजमध्ये घेतलेली आहे. तर मला ही 4 रुपयाला एक अशी पडलेली आहे. तर अशा प्रकारे प्रिंकल्स वगैरे भेटतात. तर ते प्रिंकल्स वगैरे देखील ठेवायचे. तुम्ही अगदीच ऑर्डर वगैरे घेत असाल तर टॅग देखील ठेवायचे. तर मी येथे अशा प्रकारे अगदी 4 ते 5 प्रकारचे 20-20 रुपयाचे पाऊच मला भेटलेले आहेत, ते मी ठेवलेले आहेत. तर हे अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर वगैरे घेत असाल तर तुमच्याकडे हार्ट शेपचा टिन हा असायलाच हवा. ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तर अशा प्रकारच्या ऑर्डर ह्या येतात. त्यामुळे हा टिन ठेवायचा आणि गोल्ड टिन नाही ठेवला तरीही चालेल, त्याला घरातले ऑप्शन असतात. त्यानंतर हा टिन ठेवायचा. ह्याच्या खूप जास्त ऑर्डर नसतात, पण ढोकळा वगैरे शिजवायला किंवा कधीतरी ऑर्डर आली तर हा टिन नक्की कामं येतो.
त्यानंतर हा डॉल केकसाठी लागणारा टीन, यामध्ये सेप वगैरे भरपूर असतात. तर मला हा 5 वर्षापूर्वी 90 रुपयाला भेटलेला आहे. याची क्वालिटी आणि साईज पाहून याच्या किमती थोड्याफार कमी जास्त होतात. त्यानंतर ही डॉल 70 ते 80 रुपयाला इझी मिळून जाते. त्यानंतर हा 1 किलोचा असा बेस पॅड आहे. अगदीच तुम्ही ऑर्डर घेणार असाल तर अर्धा किलोचे बेस पॅड शक्यतो ठेवायचे. जसे तुम्ही बॉक्स घेणार असाल तसे बेस पॅड देखील ठेवायचे. त्याच्या क्वालिटीनुसार त्याच्या रेट देखील चेंज होतात. त्यानंतर हे लिक्विड कलर, अगदी सुरुवातीला शक्यतो लिक्विड कलर घ्यायचे, जेल कलर घ्यायचे नाही. आणि इसेन्स म्हणाल तर स्ट्रॉबेरी, पायनॅपल किंवा मग अगदीच व्हॅनिला इसेन्स ठेवलं तरीही चालेल. तर 40 ते 50 रुपयाला इसेन्स आणि कलर अगदी 40 ते 30-35 असे रेट भेटतात. नोझलमध्ये म्हणाल तर अगदीच तुम्ही ऑर्डर वगैरे घेणार असाल तर अगदी 7 ते 8 प्रकारचे नोझल ठेवायला हरकत नाही. आणि अगदीच तुम्ही घरच्या घरी किंवा कमीत कमी ऑर्डर वगैरे घेत असाल तर अशा प्रकारे नूरचा छोटा नोझल आणि ऑल टाईम फेवरेट असा सगळ्यांचाच हे अशा प्रकारचे 2 नोझल ठेवायला हरकत नाही. तर मोठा नोझल हा 50 ते 60 आणि छोटा अगदी 30 ते 35 रुपयाला भेटून जातो. त्यानंतर हा रोज नोझल, तर हा मला 40 रुपयाला भेटलेला आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर अगदीच रोज ट्राय करणार असाल तर हे रोज स्टँड देखील ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मी 200 ते 250 रुपयाला हा 3 वर्षापूर्वी टर्न टेबल घेतलेला आहे. पण काहीच हरकत नाही, अगदी छान असा चालतो. मला तर यापासून काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर मोठा घेणार असाल तर अगदी 1000-1200 पर्यंत छान असा टर्न टेबल भेटून जातो. तर आतापर्यंत जे आपण व्हिडिओमध्ये साहित्य पाहिलं तर अगदी छोट्या मोठ्या ऑर्डर घेणाऱ्यासाठी आणि घरी केक खाणाऱ्यासाठी एवढं साहित्य हे जवळ ठेवायलाच लागतं. तर अगदी आपण घरच्या घरी केक करून खाणार असाल आणि अगदी 1 ते 2 आणि मिनिमम फ्लेवरमध्ये जर ऑर्डर घेणार असाल तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त एवढ्या साहित्यामध्ये बेकरीमध्ये मिळतो तशा प्रकारचा केक तयार होणार आहे. अगदीच फक्त तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून अशा प्रकारे बेकरीमधल्या केकची टेस्ट लागते तशी टेस्ट आपल्या केकची येणार आहे. त्यासाठी अर्ध्या किलोचे असे पॅक बाजारामध्ये भेटतात आणि अर्ध्या किलोमध्ये तुम्हाला चॉकलेट प्रेमिक्स देखील भेटतं. तर सुरुवात करताना अगदी अर्धा ते 1 किलो प्रेमिक्स आणायचं. तर मला हे 180 रुपये ते 90 रुपये किलोने असं भेटलेलं आहे. छोटे छोटे पॅक आणायचे. त्यानंतर क्रश म्हणाल तर पायनॅपल फ्लेवर सर्रासपणे आवडतो, तर तो एक क्रश ठेवायचा. सुरुवातीला छोटा पॅक ठेवायचा, मोठा पॅक ठेवायचा नाही. तर त्यानंतर अशा प्रकारे कप्स भेटतात, मेजरिंग कप, ते देखील जवळ ठेवायचे. अगदी छान असा आपल्याला पाहिजे तसा केक तयार होतो. जसा बेकरीमध्ये मिळतो अर्धा किलो, पावशेर वगैरे त्या आकारामध्ये, त्या शेपमध्ये आपला केक दिसतो. आणि काही गोष्टी ह्या आपल्या कॉन्फिडन्ससाठी देखील करायच्या असतात. तर सगळ्यात जास्त यूज केले जाणारे म्हणजे मोठा कप आणि 1/4 कप केकसाठी जास्त यूज केले जातात. आणि स्पून म्हणाल तर अर्धा 1/2 TBSP एवढा स्पून यूज केला जातो. त्यानंतर हे छोटं विक्स आपण केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी. आणि अशा प्रकारचा प्लेन असा चाकू ठेवायचा, म्हणजे जेव्हा केक बेक होतो त्यावेळेस तो चेक देखील करता येतो आणि आपल्याला केकच्या लेअर देखील पाडून घेता येतात. त्यानंतर हा पॅलेट नाईफ, मी हा पॅलेट नाईफ 4 ते 5 वर्षापूर्वी घेतलेला आहे. अगदी तुम्ही जसं याची क्वालिटी घ्याल तशा प्रकारे याची प्राईस थोडीफार कमी जास्त होते. त्यानंतर सुरुवात करणार आहात तर अगदी पॅलेट नाईफ नसला, अगदी घरातली लोखंडी पट्टी यूज केली तरीही चालेल. तर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मी स्क्रॅपर वगैरे भरपूर असं यूज करत नाही. आणि तुम्ही अगदीच घरातलं ATM वगैरे फिनिशिंग करण्यासाठी यूज केलं तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे केक बेक करण्यासाठी कुकरचा डबा यूज करणार आहोत. किंवा मग अगदीच तुमच्याकडे ओव्हन वगैरे असेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर कढाईमध्ये अशा प्रकारची रिंग ठेवायला लागते. रिंग आणि ॲल्युमिनियमची कढाई वगैरे ठेवायची. त्यामध्ये अगदी छान इझी केक बेक होतो. तुम्ही आपले केकचे व्हिडिओ देखील जाऊन पाहू शकता. खूप जास्त मी साहित्य असं यूज केलेलं नाही. आणि सुरुवातीला म्हणाल तर व्हॅनिला इसेन्स, चॉकलेट इसेन्स आणि 1-2 असे लिक्विड फॉर्ममध्ये कलर ठेवायचे. तर कलर देखील अगदी आपण जेव्हा कलर वगैरे लावून छान क्रीम वगैरे लावून केक छान डेकोरेट करतो आणि तो छान देखील दिसतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स हाय लेवलला जातो. त्यासाठी आपण कलर वगैरे सुरुवातीला घ्यायचा. तर याच्या प्राईस अगदी 40 ते 50 रुपये, थोड्याफार मागं पुढं होतात. तुमच्या मार्केटमध्ये कशा भेटतात त्या कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर नोझल म्हणाल तर अशा प्रकारचे 2 ते 3 नोझल ठेवायचे आहेत. तर मी इथे सुरुवातीला फ्लावर्स बनवून घेण्यासाठी जे नोझल लागतं तर त्यामध्ये 2 ते 3 प्रकार भेटतात. अशा प्रकारे मोठं एक नोझल ठेवायचं आणि नूरचं छोटं एक नोझल ठेवायचं खालच्या साईडने आपण छान अशी फिनिशिंग करून घेण्यासाठी.
त्यानंतर केक बनवतो आणि तो छानच दिसला पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स देखील हाय लेवलला गेला पाहिजे, यासाठी डेकोरेशनसाठी स्प्रिंकल्स किंवा अशा प्रकारचे बॉल वगैरे भेटतात. तर ते बॉल देखील ठेवायचे, खूप जास्त नाही पण 1-2 प्रकारामध्ये ठेवायचे. त्यानंतर अशा प्रकारच्या पायपिंग बॅग, तर अगदी ही साईज थोडीशी मोठी आहे त्यामुळे ₹4 मला ही भेटलेली आहे. अगदी ₹2 ते ₹3 देखील पायपिंग बॅग भेटतात, त्या देखील घ्यायच्या. छान अशा पकडता येतात आणि फिनिशिंग देखील आपल्या फ्लावर्सची वगैरे छान येते. त्यामुळे पायपिंग बॅग अगदी ₹1 ते ₹2 भेटतात, त्यामुळे घ्यायला काहीच हरकत नाही. त्यानंतर आपण टर्न टेबल म्हणून इथे अशा प्रकारचा डब्बा घेतलेला आहे आणि बेस पॅड म्हणून परात घ्यायची आहे. तर तुम्ही आपला या अगोदरचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक पाहू शकता, त्यामध्ये देखील आपण हेच साहित्य यूज करून स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये केक बनवलेला आहे. तर तुम्हाला सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत आपण जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्ही जर अगदीच केकच्या ऑर्डर वगैरे घेत असाल तर त्यासाठी तुम्ही काय काय साहित्य ठेवलं पाहिजे आणि अगदी मोजक्या ऑर्डर घेणार असाल आणि घरच्या घरी कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बेकरीसारखा केक बनवायचा असेल तर कोणतं कोणतं साहित्य यूज करायचं आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला